लातूरमधली 12वीच्या पहिल्याच पेपरला कॉपीचा प्रकार लातूरमध्ये उघडकीला आलेला आहे। लातूरच्या शामगीर केंद्रातला कॉपीचा व्हिडिओ महाराष्ट्रवनच्या हाती लागलेला आहे। या केंद्रामध्ये पेपर सुरू होण्याआधी प्रश्नपत्रिका घेऊन त्यांच्या उत्तराची झेरॉक्स कॉपी बनवण्याचे काम सुरू होतं। विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी परीक्षा केंद्रातूनच प्रोत्साहन देण्यात येत होतं। त्यामुळे कॉपी रोखण्यासाठी बोर्डाने नेमलेली भरारी पथकं आहेत तरी कुठे असा प्रश्न आता या निमित्तानं निर्माण झालाय। आपण पाहतोय हा व्हिडिओ कशा प्रकारे पहिल्याच पेपरला सर्रास कॉपी करण्याचा प्रकार घडताना दिसतोय। महाराष्ट्रवनकडे याचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आहे, पाहतोय आपण हा व्हिडिओ आपल्या स्क्रीनवर। सध्या परीक्षा केंद्रातूनच अशा प्रकारे जर कॉपीला प्रोत्साहन दिलं जात असेल तर बोर्डाने नेमलेली भरारी पथकं नेमकी करतायत तरी काय, ही पथकं नेमकी आहेत तरी कुठे असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। अधिक माहिती या संदर्भातली जाणून घेणार आहोत रिपोर्टर विष्णू बुर्गे आपल्यासोबत फोन लाईनवरनं। विष्णू, सर्रास कॉपी करण्याचा प्रकार होतोय लातूरमध्ये, भरारी पथकं नेमकं करतायत तरी काय असा प्रश्न आहे। निश्चित अजिंक्य, पाहिलं तर लातूर जिल्हा हा शैक्षणिक पंढरी म्हणून, शैक्षणिक हब म्हणून ओळखला जातो। लातूर जिल्ह्यामध्ये शिक्षणासाठी महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातून या ठिकाणी विद्यार्थी येतात। मात्र निलंगा तालुक्यातील शिवनी पटला या गावातील शामगीर हे विद्यालय आहे। या विद्यालयामध्ये ज्यावेळेस 11 वाजताचा पेपर आहे आणि त्या पेपरच्या अगोदरच या ठिकाणी ही सर्व मंडळी या ठिकाणी बसलेली आहे आणि प्रश्नपत्रिका त्यांच्याकडे पोहोचलेली दिसते। ते उत्तरपत्रिका तयार करत आहेत, कार्बन झेरॉक्स तयार करत आहेत आणि ते कुठे ना कुठे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न त्यांचा असावा आणि त्यामुळेच हा एकंदरच हा प्रकार व्हिडिओमध्ये कैद झालेला आहे आणि हा व्हिडिओ बाहेर आलेला आहे, महाराष्ट्राच्या आपल्या हाती लागलेला आहे। त्यावरून जे भरारी पथक आहेत, बैठे पथक आहेत, हे कशा पद्धतीने काम करत आहात यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। शिक्षण विभाग या ठिकाणी काय काम करत आहे यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। ज्यावेळेस आपण जे शिक्षण विभागाचे मुख्य आहेत त्यांच्याकडे हा प्रश्न घेऊन गेलो तर त्यांनी बोलण्यास पूर्णतः नाकार दिलेला आहे। आम्ही याची तपासणी करू आणि पुन्हा बोलू अशा प्रकारची माहिती ते समोर देत आहेत। मात्र भरारी पथक आणि बैठे पथक हे काय काम करत आहेत याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। अजिंक्य।